Hello children and welcome to our today's session of English class. मी मानसी आज तुमचं परतचे स्वागत करते आपल्या नवीन सेशन मध्ये. आज आपण आपला जो चॅप्टर चालला होता न्यूजोस प्रोजेक्ट त्याला कंप्लीट करूया आणि बघूया की त्याच्यात अनेक कहाणी कुठे जाते आणि कसं मजा येतो. चला आपण बघूया न्यूजोस प्रोजेक्ट. तर आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये पाहिलं होतं की ह्याच्यामध्ये अक्षय नावाचा एक मुलगा असतो आणि त्याच्या घरासमोर एक स्पेसशिप येऊन म्हणजे की अंतरिक्ष यान येऊन थांबतो आणि त्याच्यातनं न्यूजो हा जो एक कॅरेक्टर आहे, न्यूजो नावाचा एक कॅरेक्टर निघतो आणि तो कुठून आलेला असतो? प्लॅनेट मार्सहून आलेला तो जीव असतो आणि तो सांगतो अक्षयला की तो आपल्या स्कूल प्रोजेक्ट वरती इथे आलाय, स्कूल प्रोजेक्ट कम्प्लीट करायकरता. ते प्रोजेक्टचं काय नाव आहे? टू स्टडी ह्युमन बॉडी पार्ट्स, म्हणजे की मानव शरीराचे विभिन्न अंग हे त्याचं स्कूलचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यावरती अध्ययन करायकरता. तर त्याला अक्षयची हेल्प हवी असते, त्याच्याकरता तो तिथे आलेला आहे. मग अक्षय कसं त्याची हेल्प करतो आणि सांगतो विभिन्न प्रकारचे जे बॉडी पार्ट्स आहेत ते आपले तो मॉडेल्स दाखवतो तिला आणि सांगतो की हे बॉडी पार्ट्स ह्युमन बॉडी पार्ट्स असतात. आता ह्याच्या पुढे काय होतं आपण बघूया. तर आता त्याच्यानंतर काय होतं आपण बघूया की तो तिला जेव्हा मॉडेल्स दाखवून देतो त्याच्यानंतर त्यांच्या काय गोष्टी होतात, कन्व्हर्सेशन काय होतं त्यांच्यामध्ये हे आपण बघू. आता अक्षय म्हणतो, नाव लुक एट मी, दिस इज माय एल्बो जॉईंट. तिला दाखवतो तो आपला एल्बो जॉईंट. एल्बो म्हणजे काय? हे असतं आपलं, हे दिस इज अवर एल्बो. तर हा जो जॉईंट आहे ते दाखवतो तो. तर म्हणतो दिस इज माय एल्बो जॉईंट, हा माझा एल्बो जॉईंट आहे. पहा तुम्ही लक्ष देऊन तो बोट करून दाखवतोय तिला आणि हा किती लक्ष देऊन बघतोय इकडे नुजो. मग म्हणतो आय कॅन मूव्ह इट लाईक दिस, अशा प्रकारे तो मूव्ह करू शकतो असं तो म्हणाला, बट नॉट दिस वे. ठीक आहे, की ह्याला मी असं मूव्ह करू शकतो पण असं नाही करू शकत. ठीक आहे, नुजो सगळं याला लक्ष देऊन ऐकतोय. दिस इज माय शोल्डर जॉईंट, आय कॅन टर्न इट इन 360 डिग्री. मग हा आपला शोल्डर जॉईंट दाखवतो. शोल्डर म्हणजे काय? आपले कांदे. तर कांदे दाखवतोय आपले आणि आय कॅन टर्न इट म्हणजे हात पूर्ण त्याला असं गोल घुमावून दाखवतोय त्याला. 360 डिग्री म्हणजे पूर्ण गोल जेव्हा घुमून जातं एकदा तर ते 360 डिग्री असतं. तर अशा प्रकारे अक्षयने त्याला एल्बो जॉईंट दाखवला आपला आणि मग शोल्डर जॉईंट. ठीक आहे, आणि तिला 360 डिग्री म्हणजे पूर्ण हात गोल घुमावून दाखवला. आणि पहा किती प्रसन्न होतोय पाहून की किती छान आहे. वाव, कॅन यू ऑल्सो टेल मी अबाउट अदर लिव्हिंग थिंग्स ऑन अर्थ. तर आता तो विचारतोय की हे तर खूपच छान आहे, त्याला खूप छान वाटलं आणि म्हणतो की काय तुम्हाला अशाच प्रकारे अनेक जितक्या पृथ्वीवरती लिव्हिंग थिंग्स आहेत म्हणजे की जे जीवित प्राणी आहेत त्यांच्याही बाबतीत काय तू मला सांगू शकतोस? नथिंग सिम्पलर. तर तो म्हणतो हो ठीक आहे, नथिंग सिम्पलर. सिम्पल म्हणजे काय? जे खूप आसान असतं. सांगतो म्हणे. तर आता पहा तुम्ही, हे त्यांनी इथे तीन चार दिले आहेत चित्र, ह्यांना आपण बघूया. सगळ्यात पहिले हे व्हॉट इज दिस, व्हॉट इज द नेम ऑफ दिस एनिमल. या एनिमलला काय म्हणतात? दिस इज अन एलिफंट. ठीक आहे ना, हा एक हत्ती आहे. हत्तीला काय म्हणतात? एलिफंट. तर एलिफंटचे पहा वेगवेगळे बॉडी पार्ट्स काय म्हणतात त्यांना? हे जे दात आहेत, हाती दात, यांना काय म्हणतात? टस्क. टस्क आपण आधी पण वाचून चुकलो आहोत ना तुमच्या चॅप्टर मध्ये, द वाईल्ड बोर वाल्या चॅप्टर मध्ये. त्याच्यातही त्याचे टस्क असतात, तसंच हातीचे पण टस्क असतात, हाती दात. ठीक आहे, सो दीज आर कॉल्ड टस्क. त्याच्यानंतर त्याची सूंड असते हातीची, त्याला म्हणतात ट्रंक. त्याला काय म्हणतात? ट्रंक. मग फ्रंट लेग, हे पहा पुढचा जो पाय आहे त्याला म्हणतात फ्रंट लेग आणि जो सगळ्यात मागचा पाय आहे त्याला काय म्हणतात? हिंड लेग. फ्रंट लेग, हिंड लेग. ठीक आहे, मग लेग म्हणजे काय झालं? पाय. फ्रंट म्हणजे पुढचा, हिंड म्हणजे मागचा. आणि ही जी पूछ आहे पहा, हत्तीची पूछ पहा, याला काय म्हणतात? टेल. कधी पण कोणत्याही प्राण्याची जी पूछ असते त्याला पुच्छला टेलच म्हणतात. ठीक आहे, तर दिस इज अ टेल. नेक्स्ट पहा, हे काय आहे बरं? हे काऊ. काऊ दिसते तुम्हाला? तर काऊचं काय आहे? हे शिंग पहा, त्याचे शिंगाला काय म्हणतात? हॉर्न. काऊचे जे सिंग असतात त्यांना आपण हॉर्न म्हणतो. मग हे त्याचं जॉ, ज्याच्याने तो काऊ जे आहे ते खाते पिते, ते त्याचं जॉ. मग हे हूफ. एक असलं तर हूफ म्हणजे पाय जे आहेत ना, त्याचे पायाचा जो हा पुढचा जो हिस्सा आहे ना तो थोडासा वेगळा दिसतो ना, तर त्याला हूफ म्हणतात. एक आहे तर हूफ, आणि जसं ह्या दोघांना मिळवून म्हटलं तर काय म्हणतात?
हूव्स. ठीक आहे, स्पेलिंग मध्ये फरक आहे, HOOF आणि दोन आहेत ते HOOVES. तर हा ह्याच्यात फरक आला, एक आहे तर हूफ आणि दोन आहे तर हूव्स. तशा प्रकारे हे काऊचे झाले पार्ट्स. आणि मग पुच्छ याची तर तिला पण आपण टेलच म्हणू. ओके, त्याच्यानंतर पहा ही चिडिया. ठीक आहे ना, चिमणी आहे छोटीशी, हिला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? हिला म्हणतात स्पॅरो. काय म्हणतात तिला? स्पॅरो. हिला बर्ड तर आहे, बर्ड तर आपण म्हणतोच, ठीक आहे ना, पण बर्ड मध्ये पर्टिक्युलरली हिचं नाव आहे स्पॅरो, चिमणी. ठीक आहे, छोटीशी. आता ह्याच्यात पहा हिचे विंग्स आहेत, हे पंख आहेत तिचे, ज्याला फैलावून ती उडते. मग हिचे जे पाय आहेत पहा, तिला म्हणतात क्लॉ. पायांना काय म्हणतात? क्लॉ. असंच हे पहा, हे फेदर्स. ठीक आहे, विंग, फेदर्स. आणि ही जी तिची चोच असते ज्याच्याने ती खाते चिमणी, तर तिला बीक म्हणतात किंवा बिल म्हणतात. मोस्ट कॉमन तिला बीकच म्हणतात. ठीक आहे, तर बीक किंवा बिल, जे चिमणीची चोच असते तिला. तर ही अशा प्रकारे या बर्डचं, स्पॅरोचं आपण हे बॉडी पार्ट्स पाहिले. आता हे काय बाबा रे, इतकं मोठं, हे तर सिंह आहे खूप मोठं असं ना, बब्बर शेर ह्याला म्हणतात. दिस इज कॉल्ड बब्बर शेर. तर ह्याचं काय आहे? ही माझी मूछ असते ना, मूछ टाईप अशी बारीक बारीक केस, त्यांना म्हणतात विस्कर्स. काय म्हणतात त्यांना? विस्कर्स. त्याच्यानंतर हे वाले जे केस असतात ना, हे असे पहा मोठे मोठे, यांना म्हणतात मेन. म्हणजे जे गर्दनच्या इथे जे केस असतात त्यांना मेन म्हणतात, MEN. स्पेलिंग पहा. आणि ह्याचे जे हे पुढचे जे दोन पाय असतात त्यांना काय म्हणतात? पॉ. ज्याने तो चालतो फिरतो सगळं, तर त्याला म्हणतात पॉ, PAW, पॉ. तर अशा प्रकारे आपण हे सगळे बॉडी पार्ट्स पाहिले वेगवेगळे. ठीक आहे, एलिफंट्सचे पाहिले, एलिफंटचं पाहिलं, त्याच्यानंतर मग आपण काऊचं पाहिलं, आणि लायनचं पाहिलं, आणि स्पॅरोचं पाहिलं. आणि त्याच्याशिवाय अक्षयनी पण आपले गोष्टी सांगितल्या की काय काय असतात. कोणते कोणते जॉईंट सांगितले त्यांनी? एल्बो जॉईंट अँड शोल्डर जॉईंट, अशा प्रकारे त्यांनी सांगितले. तर आता बघूया आपण पुढे काय आहे याच्या चॅप्टर मध्ये. आता बघा, आय नो व्हॉट दीज आर, दे आर एंटीना. ठीक आहे, एंटीना. तर ह्यांना काय म्हणतात? तो म्हणतोय, नूजो म्हणतोय की मला, आता तो बुक वाचतोय त्याची. ठीक आहे, बुक वाचता वाचता म्हणतो की मला माहितीये की ह्यांना काय म्हणतात, एंटीना. जर तुम्ही घोंगा पाहिला असेल, स्नेल, यू आर राईट, इट्स अ स्नेल. पुस्तक मध्ये स्नेलची फोटो आहे. स्नेल माहिती तुम्हाला काय असतं? घोंगा, जे की पावसाळ्यात दिसतात जास्त, तर असे चिपकलेले असतात भिंतींना. ठीक आहे, एवढे एवढे असे बारी बारीचे. यू आर राईट, इट्स अ स्नेल. तर स्नेलचे पण दोन, जसे ह्याचे दिसतात ते दोन अँटीना, तसेच याचे पण अँटीना टाईप असे दोन असे दोन्हीकडे असे निघालेले असतात. तर हा अक्षय म्हणतो की यू आर राईट, इट्स अ स्नेल. आता काय बरं? ओ माय बझर्स रिंगिंग. तर काय झालं की त्याचा बझर जो होता, बीप 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 आवाज येते, तर ओ माय बझर्स रिंगिंग, माय टाइम ऑन अर्थ इज अप, आय मस्ट गो. तर तो अक्षयला म्हणतो नूजो की आता माझा बझर वाजतोय आणि माझा धरतीवरचा टाइम आता संपलेला आहे, आता मला गेलं पाहिजे. आय मस्ट गो म्हणजे आता मला गेलं पाहिजे, कारण की त्याचा बझर वाजून गेलाय की त्याला आपल्या घरी, आपल्या ग्रहात त्याला जायला पाहिजे. ठीक आहे, तर मग अक्षय काय म्हणाला? लेट्स मीट अगेन. ठीक आहे की चला परत भेटू. आपण कोणाला भेटतो ना पहिल्यांदा आणि आपल्याला छान वाटतं, आपण मित्र बनतो, तर आपण काय म्हणतो की लेट्स मीट अगेन, चला आपण परत भेटूया. थँक्स फ्रेंड, बाय. तर नूजो म्हणतो थँक्स फ्रेंड. त्यांनी आपला एक मित्र बनवला, तो म्हणतो की थँक्स फ्रेंड, बाय. आणि अशा प्रकारे मग तो आपल्या घरी पहा मस्त बाय करून चाललाय, आणि हा पण इकडून बाय करतोय. तर कशी वाटली ही स्टोरी? खूप छान होती की नाही? मज्जा आली ना? अशी एक अंतरिक्ष यान म्हणून कोणी आलं आणि आपलं मित्र बनलं, असं तुमच्या बरोबर कधी होय तर किती छान वाटते ना, किती मजा आहे. कोणी सपोज असा कोणी एलियन ये आणि तुमच्याशी मित्रता करे. तुम्ही सगळ्यांनी ती फिल्म तर जरूर बघितली असेल, जादूवाली. बघितली आहे ना? त्याच्यातही असंच काहीतरी असतं ना की तिथून कोणी येतं अंतरिक्षवरनं आणि मग मित्र बनतं त्या हिरोचं. तर असंच हे पण जी आहे स्टोरी अशीच मजेदार होती. आली की नाही मजा? आता आपण याचे दुसरे पॉइंट्स बघूया. तर आता आपली स्टोरी वाचून झालेली आहे.
आता आपण याची जी एक्सरसाइज आहे ती पण बघू. बघा, याचा क्वेश्चन नंबर 5 जो होता तुमचा पुस्तकेतला तो आपण इथे आज सॉल्व्ह केलेला आहे. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे खालती काही वर्ड्स दिलेले आहेत, त्यांना आपण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये जमवायचं आहे. तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरची मी एक्सरसाइज एक आधी पण करवली होती आणि त्याच्यात सांगितलं होतं की कसं करतात अल्फाबेटिकल मध्ये. ए बी सी डी फर्स्ट लेटर बघतात आणि त्याच्या अकॉर्डिंग सगळे शब्द अरेंज करतात. ठीक आहे, की ज्याच्यात ए पहिले असेल ते येईल, ए नाहीये तर बी असेल ते येईल. ठीक आहे, तर ह्याच्यात एक आणि त्याच्या लेवल वरचं तुम्हाला समजावलं जाईल. पहा, वर्ड्स आहेत फोरहेड, आयलिड, आयब्रो, आयलॅश, एल्बो. ठीक आहे, हे शब्द आले. आता याच्यात प्रश्न काय पडतो की हे सगळे शब्द 4 वर्ड जे आहे, आयलिड, आयब्रो, आयलॅश आणि एल्बो, हे सगळे ई पासून स्टार्ट होतात ते आणि ई नंतर एफ येतो. तर ह्याच्यात पहिला वर्ड कोणचा येईल आता प्रश्न हा उठला. तर जेव्हा कधी असं होय तेव्हा आपण त्याच्या नेक्स्ट वर्ड बघतो. ईच्या नंतर नेक्स्ट वर्ड कोणचा आहे, इथे वाय आहे, इकडे पण वाय आहे. ठीक आहे, इकडे काय आहे, इकडे पण वाय आहे आणि इकडे एल आहे, म्हणजे 3 टाइम्स तर वाय येऊन गेला. तर ह्यांना तर आपण नाही घेऊ, हे एल्बो. ठीक आहे, कारण की इथे एल आलंय, एल वायच्या आधी येतं, तर आपण सगळ्यात पहिला वर्ड घेऊ एल्बो. ठीक आहे, मग इकडे तिघांमध्ये आई आहे, आई आई आई. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एल आहे आणि इकडे बी आहे आणि इकडे एल आहे. तर बी येतं पहिले की एल, तर बी येईल पहिले, तर आयब्रो, त्याच्यानंतर आयब्रो येऊन गेला. आता असंच एल एल पर्यंत तर इकडे सेम आहे, त्याच्यानंतर इथे आई आहे, इथे ए आहे. समजत येत आहे ना. आपण नेक्स्ट टू नेक्स्ट वर्ड त्याच्या पाहत जायचं जम्प करून करून. जर सपोज की आपले 4-5 वर्ड जरी अल्फाबेट जरी सेम झाले तर नेक्स्ट त्याचा पाहायचा की कोणचा अक्षर पहिले येईल. आता जसं हे 2 शब्द इथे उरले, आई इथे पण आहे, इथे पण आहे, एल इथे पण आहे, इथे पण आहे. इकडे आई आहे पण इकडे ए आहे, तर ए आईच्या आधी येतं, तर म्हणून इथे आयलॅश येऊन जाईल, मग आयलिड येईल आणि देन आफ्टर ऑल फोरहेड येईल सगळ्यात लास्ट मध्ये. ठीक, समजलं. आता नेक्स्ट पहा, चीक, चिन, चेस्ट, वेस्ट, रिस्ट. ठीक आहे, आता इथे परत त्यांनी 3 शब्द सी चे दिले. आता आपण नेक्स्ट वर्ड बघायचं, तिघांमध्ये एच हा नेक्स्ट वर्ड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट वर्ड पाहायचा ई, तर ई आणि ई ह्याच्यामध्ये, तर ई अगोदर येतं आईच्या, तर मग ह्याच्या दोघांमध्ये ई आहे. नेक्स्ट वर्ड बघू परतचे, तर ह्याच्यात ई आहे, इकडे एस आहे, तर हा चीक पहिले येईल, मग चेस्ट येईल, मग चिन, देन वेस्ट. ठीक आहे, कारण की डब्ल्यू नंतर ए इथे आहे, इथे आर, तर वेस्ट आणि मग रिस्ट. अशा प्रकारे असेच पहा, इथे हे सगळे शब्द असेच आपण सॉल्व्ह केलेले आहेत. मी वाचून घेते. फेस, हील, हँड, नी, आर्म, अँकल. ठीक आहे, तर अगोदर काय येईल, अँकल, आर्म, फेस, हँड, हील, नी. सगळ्यात आधी ए येतं, तर म्हणून ए, अँकल आणि आर्म, मग एन, आर आपण सेकंड वर्ड पाहिला. ठीक आहे, असंच ए नंतर एफ, एफ नंतर एच, तर एच मध्ये मग आपण 2 जागी आहे, तर आपण सेकंड वर्ड पाहून त्यांना अरेंज केलं आणि लास्ट मध्ये के. असंच इकडे टस्क, टेल, ट्रंक, स्टमक, बॅक. ठीक आहे, तर बॅक, स्टमक, टेल, ट्रंक, टस्क. आपण फर्स्ट लेटर, मग सेकंड, थर्ड, फोर्थ असं करून बघायचं. जर सेम लेटर आपल्याला रिपीट होतात ते 2 या 3 या 4 जागी. ठीक आहे, मग आला हॉर्न, हूफ, जॉ, हेंड, फ्रंट. तर मग फ्रंट एफ, एच, एच, एच आणि मग जे. लास्ट आहे विस्कर्स, मेन, पॉ, नोज. तर सगळ्यात आधी आला मेन, एम, एन, पी आणि मग डब्ल्यू. ठीक, समजलं. आता तुमच्या जवळ येईल कधी पण अल्फाबेटिकल, तर तुम्ही करू शकताय बिना कोणत्या त्रासाच्या, आणि तुम्हाला आरामाने सगळं समजावून दिलेलं आहे. तर आज आपण आपली स्टोरी वाचली आणि कंप्लीट केली. बॉडी पार्ट्स आपण लास्ट सेशन मध्ये ह्युमन बॉडी पार्ट्स पाहिले होते, मानवाच्या शरीराचे अंग, आणि आज आपण विविध प्रकारचे पशु पक्षींचे शरीरांचे अंग आपण आज बघितले आणि समजले की ते कसे असतात. त्याच्या अलावा आपण आज अल्फाबेटिकल ऑर्डर्सला पाहिलं की त्यांना कसं जमवतात, आणि एकासारखे जर नावं असले तर त्यांच्यात कसं बघून आणि कसं त्यांच्यामध्ये डिफरेन्शिएट आपल्याला करता येतं, हेही आपण आज शिकलो.
तर आजची क्लास इथेच ओव्हर होते. होप यू ऑल लाईक इट. थँक यू. हॅव अ नाईस डे.